महाराष्ट्र बोलतोयची टीम आता आहे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये। राज्यातलं सर्वात मोठं शहर आणि त्यामुळे मुंबई नागपूर पाठोपाठ पुण्यामध्ये जे काही घडतं त्याचे पडसाद राज्यभर अनेकदा उमटताना दिसतात। मोठं शहर, मोठ्या समस्या आणि म्हणूनच लोकप्रतिनिधींकडून मोठ्या आणि वाढत्या अपेक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचं नेमकं म्हणणं काय आहे, चला जाणून घेऊ। पुणे लोकसभा मतदारसंघात नेमके काय मुद्दे असणार आहेत, तनिष्कांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया थेट त्यांच्याकडनंच। त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं तुम्हाला, पुण्यासारख्या अत्यंत प्रतिष्ठित मतदारसंघात आपण बोलतो आहोत, काय मत आहे तुमचं? तनिष्का भगिनी म्हणून नेमकं काय विचार करताय तुम्ही, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे? पुण्यामध्ये वाहतूक हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। वाहतूक सुरळीत जर झाली तर पुण्याचे बरेचसे प्रश्न सुटू शकतात। मेन म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासून मेट्रो हा विषय बऱ्याच दिवसांपासून रेंगाळत आहे। बरेचदा त्याच्यावर चर्चा होते, पण त्या विषयावरती कधीही निर्णय काही होत नाही आहे। तर मला तरी असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निदान त्या ह्याच्यावरती लक्ष देऊन केंद्रित करून तो प्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून वाहतुकीवरचा जो ताण आहे, वाढती लोकसंख्या आहे, येणारं प्रदूषण आहे, या सगळ्यावरती नियंत्रण राखता येईल। खूप महत्त्वाचा मुद्दा तरी मांडला आहे। पुण्यासारख्या शहरात असं म्हणतात की पुण्यात ज्याला गाडी चालवता येते तो जगात कुठेही गाडी चालवू शकतो आणि त्यामुळे वाहतूक हा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांच्या दृष्टीने। तुम्हाला काय वाटतं, कुठला विषय जास्त महत्त्वाचा आहे, कुठल्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे? मी योगिता फोफलिया। PMTमध्ये कार्यक्षम होणे फार गरजेचे आहे, कारण का त्याच्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याची निवडही झाली पाहिजे। कारण का सततच्या बसच्या येण्या जाण्याच्या प्रवासामध्ये सगळ्या लोकांना त्याची सुविधा उपलब्ध असायला पाहिजे, की वाहतूक नियंत्रण हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। वाहतूक हाच मुद्दा त्यांच्याही दृष्टीने महत्त्वाचा वाटतं। तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुम्ही काय विचार करता या सगळ्या निवडणुकीचा आणि तनिष्का भगिनी म्हणून नेमका कुठल्या मुद्द्याचा? मी डॉक्टर संगीता खेनट। सध्या आपल्या पुणे महानगरपालिकामध्ये नवीन गावांचा समाविष्ट करण्याचा विचार चालू आहे। तर ही नवीन गावं आपण जी समाविष्ट करणार आहे त्या दृष्टीने पुणे महानगरपालिकाचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी महापालिका होणार आहे आणि त्याचा ताण महापालिकेवरती पडणार आहे। तर ही जेव्हा आपण नवीन गावं समाविष्ट करतो त्यावेळेस आपण जी सुरुवातीपासूनच त्याचा विचार होणे गरजेचं आहे, कारण अनधिकृत इमारती बांधल्या जातात आणि त्याचाही दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो। दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आम्हाला असं वाटते की पुणे महानगरपालिकेवरती जो ताण पडणार आहे त्याच्याऐवजी ह्यांच्या स्वतंत्र महापालिका आपण कराव्यात। म्हणजे जसं पिंपरी चिंचवड ही स्वतंत्र महापालिका आहे, त्याचप्रमाणे हडसवरची व्हावी। असं असेल तर पुण्यावरचा ताण महापालिकेवरचा कमी पडेल आणि दळणवळणाच्या सोयीसुद्धा आपल्याला त्या दृष्टीने जास्त प्रमाणात उपयुक्त ठरतील। एकूण शहराचा विचार करताना हा सगळा लोकसभा मतदारसंघ मुळात शहरीच्या एरियाचा असल्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या त्यांना वाटतात। तुम्हाला काय वाटतं, नेमकं कुठला मुद्दा तुमच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्त्वाचा आहे? मी स्मिता साडा। मला झोपडपट्टीविषयी वाटतं की झोपडपट्टी आज पुण्यात वाढतच चालली आहे। आज IT क्षेत्र एवढं पुण्यात डेव्हलप होत असताना हे झोपडपट्ट्या वाढणं कितपत योग्य आहे? तर त्या सरकारने त्याच्यासाठी काहीतरी त्यांचं पुनर्वसन करावं, पण त्यांना पक्की घरं बांधून देताना त्यांनी ती विकून परत दुसरीकडे जाऊन झोपडपट्टी उभारू नये ह्याची काळजी घ्यावी आणि त्यांना व्यवस्थित त्यांच्या मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी त्यांना झोपडपट्टीतल्या लोकांसाठी व्यवस्थित हे करून द्यावं त्यांना। पुण्याचा जो लौकिक आहे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की शहरी तोंडावळा असलेला हा सगळा मतदारसंघ आहे आणि तरी एका बाजूला IT क्षेत्रात झालेली प्रगती पण आहे आणि दुसऱ्या बाजूला वाढणारी झोपडपट्टी पण आहे। या सगळ्या दृष्टीने या तनिष्कांचा विचार नेमका आहे की या मतदारसंघातली निवडणूक जशी वाहतुकीच्या मुद्द्यावर व्हायला हवी तशीच ही झोपडपट्टीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर पण व्हायला हवी आणि हे प्रचारातले पुढचे मुद्दे असले पाहिजेत। आपण आणखी काही लोकांची बोलणार आहोत, जाणून घेऊ त्यांना काय वाटतं, नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला पाहिजे। नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतोयच्या प्रवासात आपण आहोत पुणे लोकसभा मतदारसंघात आणि इथल्या काही युवकांशी आपण बोलणार आहोत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांच्या दृष्टीनं निवडणुकीचा मुद्दा काय असेल आणि कोणत्या गोष्टीसाठी त्यांना मतदान करायचं आहे। काय वाटतं तुला, नेमकं कुठल्या गोष्टीसाठी मतदान करण्याची तुझी इच्छा आहे? वोटिंग इज द राईट ऑफ कॉमन पीपल। सामान्य माणसांचा अधिकार आहे मतदान करणं। तो अधिकार जो आहे तो त्यांनी बजावला पाहिजे आणि प्रॉपर पॉलिटिकल पार्टीला निवडून दिलं पाहिजे। पॉलिटिशियन्सना करप्ट आहेत किंवा काय ते ब्लेम करण्यापेक्षा कॉमन माणसाचा जो अधिकार आहे तो त्या माणसांनी एक्झिबिट केला पाहिजे असं मला वाटतं। सामान्य माणसांचा अधिकार जो आहे तो त्यांनी दिला पाहिजे किंवा
ती जी कर्तव्याची भावना आहे, जबाबदारीची भावना आहे, ती पार पाडली पाहिजे असं त्याला वाटते. आणखी काही मित्रांशी बोलूया, आपण मैत्रिणीशी बोलू. काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यासाठी मतदान करायचं आहे पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर? पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मी विकासाच्या मुद्द्यासाठी मतदान करेल आणि मतदान करणं माझं हक्क आणि कर्तव्य दोन्ही आहे, त्यामुळे मतदान करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. काय होईल त्याने नेमकं अधिकाराची आपल्याला जाणीव असणं आणि त्यातनं नेमकं काय साध्य होईल असं वाटतं? जर तुम्हाला आपल्या प्रभागाचा विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक चांगला जनप्रतिनिधी नेमणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही फक्त मतदाना थ्रूच नेमू शकता, त्यामुळे मतदान करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी आम्हाला तसं काही फरक पडत नाही जास्त, पण उमेदवार हा शिकलेला असावा. त्यांनी जे तथाकथित जो विकास असतो, अन्न पाणी किंवा रस्ते ह्यापेक्षा पण जाऊन की निर्भयासारखं प्रकरण पण पुण्यामध्ये घडू नये. महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा लहान मुलांच्या आरोग्यासाठी, महिलांच्या एकंदरीत युवकांसाठी जो कोणी बोलेल, जो कोणी तशा प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही नक्कीच मतदान करू. विकासाची दृष्टी कोणाकडे आहे त्याला मतदान करू असं त्यानं म्हटलं आहे. नक्की एका मैत्रिणीला विचारू, काय तुझं म्हणणं आहे, नेमकं कशासाठी मतदान करणार, मुद्दा कुठला असेल महत्त्वाचा? देशात सध्या खूप भ्रष्टाचार चाललेला आहे आणि आपण जर युवकांनी पुढाकार घेतला तर तो भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. आणि मेन म्हणजे आपल्याला 5 वर्षातून एकदा मतदान करायला मिळतं आणि जर त्यानिमित्ताने जर तुम्ही एखादा चांगला व्यक्ती पुढे आणायचा प्रयत्न केला तर तो आपल्या देशावरती चांगलाच राज्य करू शकतो आणि युवकांनी जर एकदा मनात घेतलं तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. युवकांनी मनात घेतलं तर त्यांना रोखू शकत नाही. ही खूप चांगली संधी युवकांच्या दृष्टीनं आहे असं या मैत्रिणीला वाटते. तुला नेमकं काय वाटतंय, काय विचार करतोयस नेमकं? तुम्ही प्रश्न केला की तू मतदान का करायचं आहे, तर मला ज्या बदलाच्या संकल्पना माझ्या मनामध्ये आहेत तर त्या बदलाच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी किंवा मला जो विकास वाटतो किंवा ज्या आपल्या सभोवती वातावरण त्यामध्ये बदल हवा असतो त्यासाठी मला दरवेळेस रस्त्यावरच उतरलं पाहिजे, मोर्चे काढले पाहिजे याची काही आवश्यकता नाही आहे. राज्यघटनेने तुम्हाला एवढा मोठा मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर तो बजावून आपण बदल घडवून आणू शकतो. तर त्यासाठी मला मतदान करायचं आहे आणि पुणे ही सिटी म्हणजे युथ मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर युवकांचं नेतृत्व यातनं पुढं आलं पाहिजे. जो पक्ष दूरदृष्टी असणारा युवक पुढे करेल आणि जो युवकांचे प्रश्न मांडेल तर त्याला मतदान करायला नक्कीच मला आवडेल. दूरदृष्टी हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विकास हे जसे मुद्दे आहेत किंवा इतरही अनेक गोष्टी, त्याच्यामध्ये आपण स्वतः मतदान केलं पाहिजे आणि ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे असं त्यांना वाटते. आणखी एका मैत्रिणीशी आपण बोलू, काय वाटतं नेमकं पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा असेल तर कुठल्या मुद्द्यावरती मतदान करणार? जो माझे प्रश्न, माझ्या प्रभागातल्या लोकांचे प्रश्न व्यवस्थितपणे महानगरपालिकेसमोर किंवा लोकांसमोर मांडत असेल आणि तसंच ते प्रश्न सॉल्व्ह पण करत असेल तर त्याला मतदान करायला काय हरकत आहे? काय होणार पण त्यातनं? नुसते प्रश्न मांडेल तर पुढं काय? जर ते प्रश्न मांडून त्या समस्येवर जर काही उपाय निघत असतील तर ते प्रश्न पुढे तरी गेले पाहिजेत ना. नक्कीच त्यासाठी मतदान. अर्थात युवकांची या सगळ्या मतं आपण ऐकली. त्यांना जे कर्तव्य आहे, जो अधिकार या निमित्ताने मिळालेला आहे तो त्यांना चांगल्या अर्थाने वापरायचा आहे. मुख्यतः उमेदवाराची प्रतिमा, विकास करण्यासाठीची दूरदृष्टी ही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि प्रामुख्याने विकास याच गोष्टीला याही युवकांचं महत्त्व आहे. या सगळ्या गोष्टीला महत्त्व देऊन ते या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत आणि त्यामुळं आत्तापर्यंत प्रक्रियेमध्ये बदल हवा असं नुसतं सोशल नेटवर्किंगवरती मत व्यक्त करणारे, ओरडणारे लोक प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी झाले तर लोकशाही प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने खूप मोठा फायदा या निमित्ताने होऊ शकतो. आणखी काही लोकांशी बोलूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊ पुणे लोकसभा मतदारसंघात नेमके काय मुद्दे आहेत, कुठल्या मुद्द्यावर इथली निवडणूक व्हायला पाहिजे.